काय ना. आवाज म्हणजे घरकुल योजना नाही मिळाले का मॅडम? हॅलो, हा बोला ना. घरकुल योजना नाही मिळाली का? नाही नाही. चालते मॅडम, आपल्याला हे जाणून आनंद होईल. मोदी सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आपल्यासारख्या सुमारे 4 कोटी गरजू कुटुंबांना घरे मिळाली आहेत. हा आम्हाला नाही मिळालेलं. जर अद्याप आपल्याला योजनेचा लाभ मिळाला नसेल तर आपण या योजनेच्या संकेतस्थळावर जाऊन किंवा जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या म्हणजे लोकसेवा केंद्रावर जाऊन किंवा जनसेवाद्वारे आपली नोंदणी करण्याचा लाभ घेऊ शकता. चालेल. मॅडम, आगामी लोकसभा निवडणुकीत तुम्ही भाजपला किंवा त्याच्या मित्र पक्षाला पाठिंबा द्याल का? नाही नाही. चालतं मॅडम, आम्हाला कारणे म्हणजे मोदी सरकारकडून आपल्या काय अपेक्षा आहेत ते आम्हाला कळवा, जेणेकरून भाजप अधिक कठोर परिश्रम करेल आणि योग्य दिशेने काम करत राहील. हॅलो. हा सर, बोला. मी त्यांचा मिस्टर बोलतोय. हा सर. तुम्ही सांगा, आता जे अनुसूचित जमातीचं एवढं इथं महाराष्ट्रात चालू आहे, आमचे एवढे धरणे आंदोलन आम्ही कोळी आहेत. आम्ही अनुसूचित जमातीच्या 28 नंबरला आमचं कोळी म्हणून असून सुद्धा आम्हाला अनुसूचित जमातीचे लाभ मिळत नाहीत ओटीसी क्षेत्रातील लोकांना. आणि हे देवेंद्र फडणवीसांना किंवा मुख्यमंत्री शिंदेना किंवा अजितदादांना सगळ्यांना माहिती आहे. याच्यावरती आतापर्यंत 23 तारखेपासून उपोषण चालू आहेत, मेळावे चालू आहेत, मोर्चे चालू आहेत, पण त्याची कुठलीही दखल घेतली जात नाही अनुसूचित जमातीच्या लोकांची. आणि मग हे अनुसूचित जमातीचे जे कोळी जमातीचे लोक आहेत, आता जवळजवळ 1,05,00,000 लोक आहेत आपले ओटीएसपी मधले इतर जिल्ह्यातले, ते तुम्हाला मतदान करणारच नाहीत बीजेपीला. का करणार नाहीत? की जर मतदानाच्या अगोदर जर हे आमचं काम केलं तर 100% बीजेपीला मतदान करतील. पण आमच्या लोकांचा जर हा प्रश्न सोडवला, तो काय आम्हाला आरक्षण द्यायचं नाही, आरक्षण आहे आमचं, फक्त आम्हाला ते मिळालं पाहिजे. ओके सर, चालेल. हा, मग जर ते काम जर इलेक्शनच्या अगोदर किंवा आचारसंहिता लागायच्या अगोदर एखादं परिपत्रक काढून किंवा सदर लोकांना कुठलंही अट न घालता त्यांचे कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी करून द्यावी कोळी जमातीची. ती जर करून दिलं ना तर आमचे 1,05,00,000 आसपास सगळी लोक आहेत. का तर आता परवा पण ठराव झालाय की बाबा आता जे सत्तेत लोक आहेत ते आपले काम करत नसतील तर त्यांच्या विरोधात मतदान करायचं, मग ती कोणी पण असू द्या. चालेल. मग जर तुम्ही आपला हे जिल्हा पोचू शकत कोणता असतील निरोप, हे तुमच्या कार्यालयाला जर निरोप पोचू शकत असतील तर त्यांना सांगा की त्यांना आरक्षण द्यायचं नाही, फक्त सुलभ पद्धतीनं कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी करून द्या म्हणायचं. त्यांची भरती त्यांची आहे, हक्काचं आहे त्यांचं आरक्षण, चालेल सर. द्यायला काय हरकत आहे. जर दिलं तर हा पूर्णची पूर्ण समाज जेवढा आपल्या महाराष्ट्रात आहे तो सगळा समाज तुमच्या पाठीमागे उभा राहील, हे 100%. नंतर 2014ला स्वतः देवेंद्र फडणवीसनी पहिल्या अधिवेशनात तुमचं निवडून आलेल्या करतो म्हणले होते, त्यांनी केलं नाही आणि आजपर्यंत आणखीन केलं नाही. त्यामुळे लोक बीजेपीवरती चिडलेले आहेत, त्यांच्या मित्रपक्षावरती, आमच्या समाजाची, कोळी समाजाची. जर त्यांनी आमचं एवढं काम केलं, तुम्ही जर ते पाठवलं आणि अगोदर परिपत्रक काढून जर काम केलं तर 100% सगळी लोक तुमच्या पाठीमागं उभा राहतील. मी महाराष्ट्रातल्या कोळी जमातीचा कार्याध्यक्ष आहे. तर आपला जिल्हा कोणता आहे? आमचा सोलापूर जिल्हा आहे, पण ही पूर्ण महाराष्ट्रात प्रॉब्लेम आहे. फक्त 5 जिल्ह्यातच टीएसपी क्षेत्रातल्या लोकांना लाभ मिळतंय. ते बी मला वाटतं काहीतरी 35 ते 40 लाख लोकांना लाभ मिळतंय. 1,05,00,000 लोकांना लाभ मिळत नाहीये. त्यांनी 2011च्या जनगणनेनुसार 2011च्या जनगणनेनुसार जर समजा आताची जनगणना जर पकडली तर जवळजवळ 1.5 करोड लोक होतील. मग त्यामुळं ह्याच्यावरती तुम्ही बोला त्यांना. जर तुम्ही आता सर्वेक्षण करताय ना आणि जर तुमचे अभिप्राय जर ते घेत असतील तर हे क्लिअर तुम्हाला सांगा. कसं आहे माहिती आहे का, उगाच तुम्ही फोन केलाय म्हणून आम्ही तुम्हाला वय म्हणायचं पण आम्हाला चुकीचं आहे. आता सध्या रोष का आहे की आमचं हक्काचं असताना आम्हाला देत नाहीत. यांनी जर परिपत्रक काढलं देवेंद्र फडणवीसनी तर तुम्हाला कोणाच्या घराला जायची गरज नाही, का तर आमची लोक तुम्हाला स्वतःहून उभं पुढे येणार आणि स्वतः तुमच्याकडे मतदान करणार. चालेल सर, आपली जी प्रतिक्रिया आहे ती समोर मांडण्याचा प्रयत्न करेल सर मी. आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर. आपला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ जावो सर.